नमस्कार मित्रांनो. वाहतूकदारांचं आंदोलन हा आजच्या लोकसत्ता 2 जानेवारी 2024च्या वर्तमानपत्राच्या नाशिक एडिशनची पहिल्या पेजची फ्रंट पेजची बातमी. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना नववर्षाच्या 2024च्या हार्दिक शुभेच्छा. या वर्षात निश्चित तुमची ध्येयप्राप्ती पूर्ण होईल, तुमच्या परीक्षा पास होण्याचा संकल्प पूर्ण होईल, तुम्ही सरकारी नोकरीपदी रुजू व्हाल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना आणि शुभेच्छा देऊन आजच्या या विश्लेषणाचा सुरुवात करतो. बातमी आहे वाहतूकदारांचे आंदोलन, नव्या कायद्यातील 10 वर्षाच्या शिक्षेला विरोध, इंधन पुरवठ्यावर परिणाम. आता अर्थव्यवस्थेमध्ये एक घटक आहे म्हणजे पुरवठा साखळी. म्हणजे पुरवठा साखळीवर परिणाम होतो आहे या वाहतूकदारांच्या आंदोलनामुळे. कारण की जे पेट्रोल डिझेलचे टँकर्स आहेत ते जर पेट्रोल पंपावर संपामुळे किंवा त्यांनीच पुरवठादारांनी संप पुकारल्यामुळे, पुरवठादार कोण तर पुरवठादार या अर्थाचा या ठिकाणी घ्यायचा आहे तो म्हणजे वाहतूकदार. म्हणजे उत्पादक करणारा करतो आहे, विक्री करणारा पण करतो आहे, मात्र पुरवठादाराला पासून म्हणजेच उत्पादकापासून विक्रेत्यापर्यंत जो वाहतुकीचा महत्त्वाचा दुवा आहे हा आंदोलनामध्ये आहे किंवा त्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे आणि याचा परिणाम इंधन पुरवठ्यावर होतो आहे. आता कोणत्या कायद्याला विरोध आहे तर बातमी बघा, येत्या लक्षात. तर या बातमीमध्ये आपल्याला दिसतं केंद्र सरकारने अलीकडेच भारतीय दंड संहिता बदलून त्याऐवजी भारतीय न्याय संहिता आणली आहे. नवीन कायद्याला राष्ट्रपतींनी पण मंजुरी दिली आहे. आता राष्ट्रपतींनी मंजुरी दिली म्हणजे तो आता विधेयकाचं रूपांतरण कायद्यामध्ये झालेलं आहे. येतंय लक्षात. भारतीय न्याय संहितेमध्ये निष्काळजीपणे वाहन चालवून गंभीर रस्ता अपघाताला कारणीभूत होणाऱ्या आणि पोलीस किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांना न कळवता पळून जाणाऱ्या चालकांना कठोर शिक्षेची तरतूद आहे. येत्या लक्षात. आता जर निष्काळजीपणे वाहन चालवून गंभीर रस्ता अपघाताला जर कारणीभूत ठरत असतील हे वाहन चालक आणि त्याच्यामध्ये जर शिक्षेची तरतूद केली आहे तर ती शिक्षेची तरतूद यांना नको आहे, यांना मोकाट रान हवं आहे. येत्या लक्षात. आता त्याच्यामध्ये म्हणणं आहे की आम्हाला अशा प्रकारची एवढ्या मोठ्या शिक्षेची तरतूद नसावी. येत्या लक्षात. हिट अँड रन प्रकरणात 10 वर्षाचा तुरुंगवास आणि 7 लाखांचा दंड अशी शिक्षेची तरतूद या ठिकाणी नमूद केलेली आहे. येत्या लक्षात. हिट अँड रन प्रकरणामध्ये 10 वर्षाचा तुरुंगवास आणि 7 लाखांचा दंड अशा शिक्षेची ही तरतूद आहे. ओके. आता ज्या वेळेला आपण हे बघतोय आहे की उडवून द्यायचं, अपघात करून टाकायचा आणि पळून जायचं, येत्या लक्षात. आणि फक्त अपघाती गुन्हा नोंद होणार म्हणजे मरणारा मरून जाणार, तुमच्या माझ्यासारख्याचं सामान्य आयुष्य उद्ध्वस्तीला येणार, कुटुंब उद्ध्वस्तीला येणार. येत्या लक्षात. आणि ही लोक त्यांच्या मार्गाला मोकळी, ही वाहन चालवायला मोकळी. येत्या लक्षात. त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसावा. बरं, कायद्याच्या विरोधात हा आंदोलनाचा लढा उपसलेला आहे. याच्या मागे एक वेगळी शक्ती कारणीभूत आहे असं शंका निर्माण करायला या ठिकाणी जागा आहे. येतं लक्षात. आता पुढे एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी घडलेली दिसते नवी मुंबईमध्ये. नवी मुंबई ते JNPT मार्गावर कोंबडभुजे गावालगत असलेल्या रस्त्यावर ट्रक चालकांनी आंदोलन सुरू केलेलं होतं. सुरुवातीला शांततेत होतं, मात्र त्यांनी नंतर पोलिसांवरच लाठ्याकाठ्यांचा हल्ला केला अशा प्रकारची ही बातमी आहे. येतं लक्षात. आता ज्या वेळेला आपण या अशा प्रकारच्या मुद्द्यामध्ये हात घालतो त्यावेळेला थोडं गंभीररित्या येत्या लक्षात हा मुद्दा नजरेस येतो आहे. येत्या लक्षात. अपघातग्रस्तास मदत करण्याचा प्रयत्न केला आणि लोकांनी हल्ला केला तर कोण जबाबदार? येत्या लक्षात. याबाबत उद्या राष्ट्रीय स्तरावर दिल्ली येथे बैठक आयोजित केली आहे. त्यात आंदोलनाची दिशा ठरेल असं बालसिंग हे अखिल भारतीय ट्रक संघटनेचे जे अध्यक्ष आहे त्यांनी म्हटलेलं आहे. आता यांची शंका वेगळी आहे की अपघातग्रस्ताला जर मदत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यालाच जर लोकांनी हल्ला केला तर याला कोण जबाबदार? म्हणजे मॉब लिंचिंग जर झाली तर याला कोण जबाबदार? येतं लक्षात. म्हणून हा कायद्यालाच विरोध करायचा, ही कोणती
वेगळी भूमिका आहे येत्या लक्षात, हा सध्या चर्चेचा भाग ठरलेला आहे. याची पुढची वाटचाल काय होते हे आपल्याला आता बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. येतंय मित्रांनो लक्षात. त्याच्यामुळे पुढची बातमी आहे, जपानमध्ये शक्तिशाली भूकंप झालेला आहे येत्या लक्षात, आणि सुरुवातीच्या कालखंडामध्ये तीव्र सुनामीचा इशारा देण्यात आला होता, मात्र नंतर तो मागे घेण्यात आला. तुम्ही पाहू शकतात प्रचंड मोठ्या भेगा पडलेल्या आहेत रस्त्याला येत्या लक्षात. अशा प्रकारचं घटना ही जपानमध्ये घडलेली आहे. किनारपट्टी भागात मात्र सुनामीच्या भीतीमुळे सावधता बाळगलेली आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये ही बाब आपल्याला अत्यंत महत्त्वाची आहे, किंवा ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. पुढची बातमी अत्यंत इंटरेस्टिंग आहे. अयोध्या निकालपत्र निनावी ठेवण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला होता, अशी बातमी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिली. कारण की 9 नोव्हेंबर 2019ला येत्या लक्षात, या ठिकाणी तुम्ही बघू शकता 9 नोव्हेंबर 2019ला ते निकालपत्र आलं अयोध्या राम जन्मभूमीबद्दलचं येत्या लक्षात. त्याचा मध्ये जो निर्णय घेण्यात आला, तत्कालीन न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखाली जे घटनापीठ होतं, त्या घटनापीठाचे सदस्य हे सध्याचे मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड हे सर पण होते. आणि त्यांनी म्हटलं की एखाद्याच्या नावावर, कारण की या वादाला दीर्घ वर्षाची किंवा खूप मोठा प्रचंड कालखंड लोटला गेला होता, त्याच्यामुळे ज्यांनी जजमेंट दिलं त्यांचं नाव न घेता एकमताने निनावी ठेवण्याचा निर्णय त्यावेळेच्या त्या घटनापीठाने घेतलेला होता, असं खूप सुंदर स्टेटमेंट त्यांनी एका वाहिनीला मुलाखतीच्या दरम्यान दिलेलं आपल्याला आढळतं. पुढची बातमी आहे, भारतासाठी गौरवास्पद नवीन वर्ष 2024ची सुरुवात इस्रोने अत्यंत दमदाररित्या केलेली भारतासाठी दिसते. एक्स्पोसॅटचे यशस्वी प्रक्षेपण, नव्या अध्यायाचा प्रारंभ इस्रोकडून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी करण्यात आला. इस्रोने सोमवारी आपल्या मोहिमेचा नवा अध्याय सुरू केला. एक्स-रे पोलिरोमीटर उपग्रह एक्स्पोसॅट, ज्याला शॉर्टकटमध्ये म्हटलं जातं, त्यात या उपग्रहाद्वारे येत्या लक्षात, या उपग्रहाद्वारे कृष्णविवरांचा अभ्यास करून त्यामागचं रहस्य, म्हणजे कृष्णविवराला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ब्लॅक होल, याचा अभ्यास करण्यासाठी भारताचा हा खूप महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. आणि अमेरिकेनंतरचा भारत हा दुसरा देश ठरणार आहे या महत्त्वाची अशा प्रकारची मोहीम पार पाडणारा. येत्या लक्षात, मोहिमेची वैशिष्ट्य काय आहेत, तर या ठिकाणी आपल्याला ती बघायला मिळतात. मोहिमेची वैशिष्ट्य, मोहिमेचा कालावधी 5 वर्षांचा आहे. ब्लॅक होल खगोलीय निर्मितीमागची रहस्य उकरण्याचा आहे. क्षकिरण ध्रुवीकरणात किरणोत्सर्जन आणि खगोलीय स्रोतांच्या भौमितिक तपासणीचे एक महत्त्वाचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. एक्स्पोसॅटचा जगभरातील खगोलशास्त्रज्ञ अभ्यासासाठी मोठा लाभ होणार आहे. एका उपग्रहाची संपूर्ण निर्मिती या एक्स्पोसॅटमधली महिलांकडून करण्यात आलेली आहे, हे याचं वैशिष्ट्य. येत्या लक्षात, त्याच्याकरता आपल्याला ही भूमिका किंवा ही बातमी सायन्स अँड टेकसाठी, चालू घडामोडींसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पुढचं संपादकीच्या भाषा पेजमध्ये रस्मे उल्फत हा एक एडिटोरियलचा भाग आहे. टीकेचा सूर आहे, नकारात्मक सूर आहे, की ईशान्य भारतात रहिवाशांच्या स्वभावना जोपर्यंत विचारात घेतल्या जात नाही तोपर्यंत या भागातील संघटनांचे झालेले करार हे दीर्घकालीन असण्याची शक्यता खूप कमी आहे येत्या लक्षात, असं या बातमीचं म्हणणं आहे. कारण की उल्फा, युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम, या संघटनेशी शांतता करार नुकताच अमित शहा आणि हेमंत बिस्वा शर्मा यांच्या अंतर्गत केलेला आहे, यांच्या मध्यस्थीने केलेला आहे. येत्या लक्षात, या एडिटोरियलचं म्हणणं असं आहे, किंवा या लेखकाचं म्हणणं असं आहे की 1960 पासून हे प्रयत्न झालेले आहेत, मात्र यशस्वी काही होत नाही आहे. आता जर प्रयत्न यशस्वी होत नसेल तर प्रयत्न करणं सोडून द्यावं, असं या लेखकाचं मत आहे. असं हे प्रथमदर्शनी वाटतं, त्याच्यामुळे अभ्यासाकरता ते फारसं महत्त्वाचं नाही. त्या खालची बातमी आहे, अर्थव्यवस्था वाढेल पण कशी.
या संदर्भात या ठिकाणी नमूद करताना बँक ऑफ बडोदाचे मदन सबनीस जे अर्थतज्ञ आहेत त्यांचा मूळचा आशय असा आहे या बाबतीतला की नवे वर्ष नवी आशा दाखवणारे आहे, ठीक, पण व्याजदर कमी होणार का? खाजगी गुंतवणूक वाढणार का? सरकारचा आणि खाजगी क्षेत्राकडून होणाऱ्या भांडवली खर्चात कितपत वाढ होणार? पाऊस बरा असेल ना? आणि ग्रामीण मागणी वाढेल ना? या बाबतीवर अवलंबून असेल. आता हे प्रश्नार्थक आहे, हे घडणाऱ्या गोष्टी आहे. त्याच्यामुळे आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये घडणाऱ्या गोष्टींपेक्षा शाश्वततेवर आधारित प्रश्नाची गोष्ट घडलेली आहे त्याचे दूरगामी परिणाम आहे यावर प्रश्न येतो. त्याच्यामुळे हा मुद्दा महत्त्वाचा नाही. पुढची बातमी महत्त्वाची आहे क्रीडा क्षेत्र संदर्भातली आणि पुरस्कारासंदर्भातली. कॅरमसह 6 खेळांना शिवछत्रपती पुरस्कारांच्या नवीन नियमावलीनुसार वगळण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे संतापाची लाट आहे. येत्या लक्षात 6 क्रीडा प्रकार कोणते वगळण्यात आलेले आहे तर त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल कॅरम, पॉवर लिफ्टिंग, शरीरसौष्ठव म्हणजे बॉडी बिल्डिंग, बिलियर्ड, स्नूकर, अश्वारोहण, हॉर्स रायडिंग, गोल्फ आणि यॉटिंग या क्रीडा प्रकारांचा त्या वगळल्या गेलेल्या बाबींमध्ये समावेश आहे असं आपल्याला दिसतं. येत्या लक्षात. त्याच्यामुळे ही बाब सध्या खूप चर्चिले जाणार आहे किंवा वादग्रस्त ठरणार आहेत यामध्ये प्रश्नच नाही. येत्या लक्षात. आट्यापाट्या खेळाच्या संदर्भात राष्ट्रीय स्पर्धेत माहिती गेली अनेक वर्ष समोर येत असताना या खेळाला पुरस्कारांना सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत प्रत्येक वर्षी पुरस्कार आट्यापाट्या खेळाच्या मान्यतेचा प्रश्न ऐरणीवर असूनही पारंपरिक क्रीडा प्रकार म्हणून या खेळाला सामावून घेण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्पर्धा व्हायलाच हव्या अशी अट नाही आहे. ठीक आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे गुण ग्राह्य धरले जातील असा बचाव करण्यात आलेला आहे आणि शासकीय माहितीनुसार आट्यापाट्या संघटनेची राज्य संघटना अस्तित्वात असून 26 संलग्न जिल्हा संघटना आहेत असं या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. इतर महत्त्वाच्या शिफारसी ज्या आहेत येत्या लक्षात. अर्जुन पुरस्कार विजेता खेळाडू थेट शिवछत्रपती पुरस्कारासाठी पात्र, त्यासाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही. हा पुरस्कार जादाचा पुरस्कार म्हणून गणला जाणार. रेल्वे, बँक, पोलीस, एअर इंडिया, पेट्रोलियम मंडळ अशा संस्थांतून राष्ट्रीय स्पर्धेत खेळलेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूची कामगिरी ग्राह्य धरली जाणार आणि अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेतील सहभाग हा राज्यातील अधिकृत विद्यापीठामार्फत असायला हवा. अशा प्रकारच्या काही अन्य शिफारसीही याबाबतीत करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे शिवछत्रपती पुरस्कार आता आपल्याला येत्या परीक्षांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. वॉर्नर या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूनेही क्रिकेटला अलविदा दिलेला आहे. वन डे क्रिकेटला पहिले त्यांनी कसोटी क्रिकेटला सोडचिठ्ठी दिली होती किंवा तिच्यातून निवृत्ती स्वीकारली होती. आता वन डेमधूनही डेव्हिड वॉर्नर हा ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडूने निवृत्ती जाहीर केल्याची बातमी आहे. 2025च्या चॅम्पियन कर्नाटकात खेळण्याची तयारी असल्याचेही त्यांनी नमूद केलेलं आहे. येत्या लक्षात. त्याच्याबद्दलचा प्रश्न कोणी निवृत्ती स्वीकारली त्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीबद्दलचं हे सगळ्यात महत्त्वाची भूमिका होती. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने आता जो वर्ल्ड कप झाला त्याच्यामध्ये यजमान भारताचा पराभव करत 6व्या दिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकलेला होता. येत्या लक्षात. खूप चांगलं त्याचं कारकीर्द होती. लेफ्ट हँड बॅट्समन. 2009 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होबार्ट येथे एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांनी पदार्पण केलेलं होतं. एकदिवसीय कारकिर्दीत 161 सामन्यामध्ये त्यांनी ॲव्हरेज 45.30 रन बनवलेले होते. 6,932. त्यात त्यांनी 22 शतका आणि 33 हाफ सेंचुरीज 50s केलेल्या होत्या असं आपल्याला या बातमीमध्ये नमूद केलेलं आहे. त्याच्यामुळे क्रीडा क्षेत्रासंदर्भातला हा मुद्दा आपल्याला प्रश्न म्हणून विचारला जाणार आहे किंवा विचारला जाऊ शकतोच. त्यानंतर अंतिम महत्त्वाची बातमी इकॉनॉमी संदर्भातली. GST संकलन 1.64 लाख कोटींवर पोहोचलेलं आहे. डिसेंबर 2023च्या वार्षिक तुलनेत 10% या ठिकाणी वाढ नोंदवलेली आहे. एप्रिल ते डिसेंबर 2023 या 9 महिन्याच्या कालखंडामध्ये सरासरी ॲव्हरेजली मंथली GST कलेक्शन हे 1.66
लाख करोड रुपीज होतं. येत्या लक्षात हा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. आर्थिक आकडेवारीच्या संदर्भात काही प्रश्न विचारले जातात, त्याच्या संदर्भात ही बातमी आपल्याला महत्त्वाची आहे. आजच्या न्यूजपेपरला लोकसत्ता नाशिक एडिशनला एवढंच महत्त्वाचं आहे. धन्यवाद मित्रांनो.